लाखो मराठे मुंबईत आणि सरकारने आडमोठी भूमिका घेतली। हाताने विषय आणखी वाढवला। मनोज जरांगेंना मैदान दिलं नाही तरी आंदोलन मागे फिरणार नाही, तरी सरकारची बालिशपणाची भूमिका। जरांगेंना थांबवण्याचा विषय सरकारच्या हाताबाहेर गेला। 25च्या आतच रोखायचा चान्स होता। सरकारची कोणतीही ॲक्शन आता विरोधात रिॲक्शन देईल। शांत बसण्यातच शहाणपण। आज 26 जानेवारी नियमानुसार आज 26 जानेवारी रोजी मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील हे प्रवेश करणार होते। त्या अर्थी मनोज जरांगे पाटलांची यंत्रणा मुंबईमध्ये काम करत होती। आझाद मैदान 6 ते 7 हजार क्षमता असलेलं हे मैदान, तसंही मराठे या मैदानावरती मावणार नव्हते, पण किमान सरकारने उदार भूमिका दाखवली आणि मैदान दिलं। लोकशाहीच्या मार्गाने आलेल्या मनोज जरांगेंना अडवलं नाही असा तरी एक अजेंडा सरकार सेट करू शकत होतं, परंतु ते करायला नको होतं, तेच सरकार करते। आता घेतलेली कोणतीही ॲक्शन रिॲक्शन मध्येच बदलणार आहे आणि त्यामुळेच आझाद मैदानावरील पोलिसांनी जी आहे ती मनोज जरांगे पाटलांना परवानगी नाकारली। आता हा बालिशपणाचा कळस म्हणावा का असाही प्रश्न आहे, कारण आता मनोज जरांगे पाटील मुंबईच्या तोंडावर आहेत आणि अशामध्ये 25च्या आत मनोज जरांगे पाटलांना रोखण्यामध्ये सरकार असमर्थ ठरले। आता इथून पुढे जे होणार ते सगळं मनोज जरांगे पाटलांच्या हातात आहे। सरकारने शांत बसण्यातच सरकारची शिष्टाई आहे आणि त्यातूनच एक वेगळा मेसेज जाऊ शकतो। आता जर हडबडून किंवा घाईघाईत जर सरकार कुठलीही ॲक्शन घेत असेल तर त्याची रिॲक्शन खूप वेगळी जाऊ शकते। विचार करा, आता मैदानात जर मनोज जरांगे पाटलांना नाकारण्यात आले तर आता ही लढाई जी आहे ती पुन्हा रस्त्यावरचीच झाली। आता गल्लीबोळात मनोज जरांगे पाटील म्हटले होते की मराठे उभे दिसतील। आता तुम्ही जर मैदानच दिलं नाही तर गल्लीबोळात उभं राहून का होईना पण मनोज जरांगे पाटलांना आंदोलन करावंच लागणार आहे आणि त्यामुळे सरकारने घेतलेल्या या बालिशपणाच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांचं नेतृत्व मोठं व्हायला आयती संधी सरकारने दिली। या सगळ्या घडामोडींमध्ये एकनाथ शिंदे हे संयमाने ही परिस्थिती हाताळू शकतात। अजूनही एकनाथ शिंदे यांच्याच हातामध्ये मनोज जरांगे पाटील यांना कंट्रोलमध्ये आणण्याचा असेल तर एकनाथ शिंदेच्याच हातामध्ये परिस्थिती आहे। यामध्ये घाईघाईत काहीतरी निर्णय घेऊन किंवा मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सोबत आलेल्या मराठा समाजाला चेवताळून काही हाताशी लागणार नाही। बालिशपणासारखे निर्णय घेण्यात अर्थ नाही। आझाद मैदान जर मनोज जरांगे पाटलांना दिलं नाही तर जे मोठी मैदानं मुंबईतील असतील त्यातलं कुठलंही मैदान जर मनोज जरांगे पाटलांना दिलं नाही तर आपसुकच पुन्हा एकदा मराठा समाज जो आहे तो आक्रमक होऊ शकतो आणि मग परिस्थिती जर हाताबाहेर गेली तर त्याची खबरदारी सरकारला आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाच घ्यावी लागणार आहे। आता येऊयात मनोज जरांगे पाटील यांच्या यंत्रणेकडे। वीरेंद्र पवार सध्या हायकोर्टाकडे गेलेत। आझाद मैदानावरती परवानगी द्यावी यासाठी त्यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतले। एकंदरीत काय, मनोज जरांगे पाटलांनी आपल्या सोबत आलेल्या लाखो लोकांचे फक्त जेवायचं, राहण्याचं, खाण्याचं, पिण्याचं एवढीच सोय लावलेली नाही। तांत्रिक बाजू असो किंवा कायदेशीर बाबी असो, या सगळ्या बाजू हँडल करण्यासाठी सुद्धा माणसं आहेत आणि त्यामुळे सरकारला वाटलं पण त्यात राहणं, याच्यामध्ये घुसून काहीतरी आडकाठी करू तरीही ते अशक्य होणार नाही। सध्याच्या घडीला सरकारनं शांत बसणं योग्य आहे। बालिशपणासारखा कुठलाही एखादा निर्णय घेऊन सरकारने स्वतःचं हसू करून घेऊ नये, कारण पुन्हा मी एक स्टेटमेंट देतो की आता मुंबईमध्ये जी परिस्थिती आहे किंवा जी परिस्थिती उद्भवेल ती शांत ठेवायची की आक्रमक करायची हा डिसिजन फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील घेऊ शकतात आणि सध्याच्या घडीला मराठ्यांना रोखण्याची ताकद सुद्धा फक्त त्यांच्याकडेच आहे। म्हणून हाताने कुठलीही काडी करण्याचा प्रयत्न करू नये। याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र।